हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, केंद्रबाजीतून खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे. आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन. पक्ष फोडणं, मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही. पुढे जाणार पक्ष. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या तेव्हा ते पक्ष बदलायला तयार होते. उद्धव ठाकरे किंवा सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकशा सुरू होत्या तेव्हा हेच निरोप पाठवत होते, मी राजकारणातनं बाहेर पडतो, मी शांत बसतो. हे डरपोक आणि गांडू लोक आहेत, अगदी स्पष्ट बोलतो. ट्विट कुणासाठी होतं नेमकं? कुठलं म्हणजे? दुसरे एक ट्विट केले तुम्ही की प्रत्येकाची वेळ येते ना वेळ. डिफरंट जेव्हा आमची वेळ येईल, आणि येणार, प्रत्येकाची वेळ येते, वेळ प्रत्येकाची येते, प्रत्येकाच्या घड्याळात काटे फिरत असतात. आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त करण्याची, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली, तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात तुम्ही? ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही? आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज या गिरीश महाजनच्या, बघून आमचं लक्ष आहे. तुम्ही दिल्लीत आलेला आहात, G7 त्याच्यामुळे गिरीश महाजन हे जे बोलतायत ही भाषास्थाना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षाला. शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आतापर्यंत अनेक जण या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. आणि भारतीय जनता पक्षाला अमित शहानी ते जंग पछाडल्या शिवसेना संपवण्यासाठी. त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित शहाला. आणि हे महाराष्ट्र संपवणाऱ्याच्या जी हे शक्ती आहेत त्यातले हे गिरीश महाजन हस्तक आहेत, मराठीद्रोही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत. हे आम्हाला संपवणार. आमचा पक्ष एका पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे, लक्षात घ्या. आणि शिवसेना संपवणं हे गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही. 2, 4, 5, 25 माणसं फोडणं म्हणजे का पक्ष संपवणं असतं का हो?